कृष्णा काठावर पाऊस लांबल्याने शेतकरी हवालदिल. अचानक भारनियमनामुळे उभी पिके धोक्यात. मे महिना संपून गेला तरी कृष्णा काठ परिसरात अद्याप एकही अवकाळी पाऊस झालेला नाही. यामुळे येथील शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे. खरीप हंगामाच्या मशागती करून पाऊस पडण्याची वाट पाहतो आहे. पाऊस लांबल्यामुळे शेतात उभी असलेली ऊस आणि केळी यासारखी महत्त्वाची नगदी पिके पाण्यासाठी तळमळत आहेत. योग्य वेळी पाणी न मिळाल्यामुळे ही पिके आता अक्षरशः करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या पाण्याच्या उपलब्धतेवर धूळ वाफेवर भाताची पेरणी केली. मात्र अशा कठीण परिस्थितीत महावितरण कंपनीने अचानक भारनियमन सुरू केलं आहे. विशेष म्हणजे ऐन उन्हाळ्यात कृष्णा नदी दुथडी भरून वाहते आहे. म्हणजेच शेतकऱ्यांकडे हक्काचे पाणी उपलब्ध आहे, परंतु वीज पुरवठाच खंडित होत असल्याने नदीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. महावितरणाच्या या निर्णयाचा भात आणि इतर पिकांना मोठा फटका बसतो आहे. लांबलेला पाऊस, अवकाळी पावसाने फिरवलेली पाट आणि पिकांची होत असलेली दुरावस्था लक्षात घेऊन शासनाने आणि महावितरणाने हे जाहीर केलेले भारनियमन तातडीनं रद्द करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने जतन केलेली ऊस, केळी आणि भात यासारखी नगदी पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा किमान 8 ते 10 तास अखंडित वीज पुरवठा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. आणि या परिस्थितीवर शासनाने तातडीनं तोडगा न काढल्यास शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवली जाते आहे. सध्या मे महिना संपत आला तरी अजूनही कृष्णा काठावर एकही अवकाळी पाऊस आलेला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. पेरणीपूर्व मशागती करून शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज होत असताना आता शेतात उभं असणारे ऊस किंवा अशी नगदी पिकं पाण्याअभावी अक्षरशः करपून चालली आहेत. रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर हक्काच्या पाण्याच्या जोरावर ज्या शेतकऱ्यांनी धुळवाफेवर भाताची पेरणी केली त्याला देखील नुकतंच महावितरणनं अचानक सुरू केलेलं भारनियमनाचा मोठा फटका बसत आहे. कृष्णा नदी ऐन उन्हाळ्यात देखील दुथडी भरून वाहत असताना सुद्धा केवळ विद्युत पुरवठा नसल्यामुळे अनेकांची पिकं हक्काचं पाणी असून देखील अक्षरशः वाळून चालली आहे. तर शासनानं सद्य परिस्थिती, लांबलेला पाऊस, अवकाळीनं फिरवलेली पाट आणि पिकांची परिस्थिती बघता हे महावितरणनं अचानक जाहीर केलेलं भारनियमन तातडीनं रद्द करावं आणि पूर्वीप्रमाणे शेतकऱ्याला दिवसा कमीत कमी 10 ते 8 तास लाईट मिळावी, जेणेकरून खरीप हंगामापूर्वी आजपर्यंत कष्टानं जतन केलेले ऊस, केळी, भात यासारखी नगदी पिकं जगू शकतील. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.